करसी अंगीकार तुका तरी काय माझा वार जीवीच्या जीवना तुका म्हणे नारायणा। संत जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या ह्या अभंगानं जे प्रवचन रूपी सेवा आलेले ते पुढील प्रमाणे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानेल संताशी रंजव चित्ताशी आपल्या गणेशाला वंदन करून तुम्हा संत श्रोते जे पुढे प्रवचनासाठी ऐकण्यासाठी बसलेत त्यांच्या चरणावर लीन होऊन दत्तगुरु महाराजांच्या चरणावर लीन होऊन सेवेला सुरुवात। महाराज म्हणतात धर्माची तू मूर्ती आणि पाप पुण्य तुझे हाती। देवा तू धर्माची मूर्ती आहे, पाप करायला लावायचंही तुझ्या हातात आहे आणि पुण्य करायला लावायचंही तुझ्या हातात आहे। अशी ती मूर्तीमध्ये मूर्तिमंत धर्म जित असतो तोच देव असतो। अशा देवा जर पाप पुण्य तुझ्या हातात असल्यानंतर जर धर्म कसा असावा, पुण्यवान धर्म करेल पण पाप करणारा धर्म कसा करेल, याच्यासाठी जगद्गुरु महाराजांनी विचारलेला प्रश्न आहे माझ्या देवाला। जे धर्माची लक्षणं कुठली आहेत, सत्य असल, संग्रह असल, अहिंसा असल, क्षमा असल, हे धर्माचे मुख्य लक्षण आहेत। आपण धर्माच्या लक्षणाला कसं संयुक्त असावं, धर्म कसा पाळावा, हे धर्माची लक्षणं सांगत असताना पाप कसं पुण्य कसं, धर्म करायला गेलो तरी सुद्धा पाप घडतं आणि एखादी व्यक्ती पाप करायला आणायची गेली तरी सुद्धा त्याच्याकडून पुण्य घडतं। मग हे करून घेणारा तूच आहे देवा। याच्यासाठी उदाहरण म्हणून धर्म काय अधर्म काय। साधू जर एखादा तपश्चर्येला बसला आणि जाताना काही माऊलींनी पाहिलं, साधू आहे म्हणून नतमस्तक व्हावं, काही तर त्याला वाहवं म्हणून साखर वाहिली गेली। साधू ध्यान मुद्रा लावून बसले होते आणि त्या साखरेला झाल्या मुंग्या आणि मला त्या साधूच्या पायावरती चढू लागल्या। साधूला त्रास त्याचा होऊ लागला आणि नास्तिकवादी जाता जाता रोज खात निघाला होता, त्याची चुई काढली आणि त्या साधूच्या पायाजवळ मारली। त्या सर्व मुंग्या उतरल्या गेल्या आणि त्या चुईटीला लागल्या। फेकून मारलेली चुईटी अधर्मानं मारली पण धर्म घडला आणि धर्मानं पूजा केली पण तेच पाप कारणीभूत ठरलं। मग असं धर्म घडवायचंय कुणाकडून, अधर्म घडवायचंय कुणाकडून, हे देवा तुलाच सगळं करतं। मग तू पुण्य जो धर्माची मूर्ती असून जर आम्हाला पाप भोगायला लागत असेल तर देवा तेही भोगीनच। पण ते पाप भोगत असताना त्या पापाला आमच्या अंगात अशी शक्ती दे, दुःख भोगत असताना शक्ती दे, त्या दुःखाला सुद्धा न जुमानता पुढे जावं। आणि दुःख तर काय देवा म्हणशील, परमार्थ करत असताना न कळत जर घडलेलं ते दुःख असेल, ते पाप असेल आणि त्याला जर पाप आम्ही म्हणत असेल त्याला सुद्धा तू देवा डावल। आमचा अंगीकार भगवंता तू कर। आणि हेच पुण्य असताना मग विचारू लागलं, विदेहावस्थेत असताना विदेहावस्था कर, नामचिंतन करत असताना विदेहावस्था कर, परब्रह्म हेच ज्ञान आम्हाला दे। ब्रह्म कशाला कळतं, मूर्तिमंत देव कशाला म्हणतात, धर्म जिथं नांदतो तिथं देवच नांदतो। असा प्रकार जर असेल तर त्याला कारण म्हणजे घडवणारा भगवंत तो आहे। कारण माती असेल पण त्याचं कार्य हे घट म्हणजे गाडगा असेल। मग धर्म जो घडतो तो कशामुळे घडतो, भगवंता त्या गाडग्याला कुठं जायचंय, कशाला जायचंय सगळं माहित असतं। देवाला प्रश्न केला म्हणजे तुकाराम महाराजांनी, जर अधर्म त्या मातीला माहित नसेल, ते गाडग काय जशी क्रियेला जात असेल, काय तुपाला जात असेल, त्या गाडग्याला माहित आहे। तसं भगवंता हे कार्य आणि कारण, जे कारण माती झाली पण कार्य गाडग
झालं तसं भगवंत आम्ही असणारे तो केलं काय आहे आणि आम्ही त्याच्यापासून झालेले तुला सगळं माहित असतं ह्या गाडग्यात काय भरायचं आहे हे गाडगं कुठपर्यंत न्यायचंय हे भगवंता तुला माहित आहे म्हणून तू धर्माची मूर्ती आहे मग तू धर्माची मूर्ती असताना मग तू काय असा कारभार म्हणजे काय भोंगळ कारभार करणार आहेस का पुण्यवंताला तू पाताळात नेलं चोरट्याचा मान वाढवला हे केलं तेव्हा आपण हे कलियुगात नाही ना सण होणार याच्यासाठी माझ्या जगद्गुरु तुकाराम महाराजांनी केलेला प्रश्न आहे तुझ्या हातात सगळं पुण्य कसं घडवायचं आहे पाप कसं घडवायचं हे तुला सगळं कळतं मग चूकपणे जर घडलं असेल फक्त ते सोसायची ताकद देण परमार्थ हे श्रेष्ठ धन असताना आम्हाला तिथपर्यंत पोचव असं माझ्या तुकाराम महाराजांनी म्हणले आणि मूर्तिवंत असणार हेच भगवंत जे भगवंताच्या एकरूपतेला जाण्याच्या अगोदर अशी जर अवस्था माझ्या तुकाराम महाराजांची होत असेल तुझ्या हाताने सगळं घडवत असेल तर परत दुसरं चरण सांगितलं मज सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा दुस्तर कर्म आहे दुस्तर म्हणजे काठिण्य एवढं कटाक्ष असणारं कर्म आहे ते कर्म कुणाला सोडत नाही केले कर्म झाले त्याची भोग आले उपजले मेले आयुष्य किती जर ते कर्म दुसरं कुणाला सोडत नसल मग देवा मी तुम्हाला मागावं का मग मागत असताना हे सोडव म्हणून तर का मागावं पण त्याच्यासाठीच आम्हाला याच्यातून संकटातून सामोरं जाण्यासाठी तू शक्ती दे आणि तू त्याच्यातून आम्हाला त्या कर्मापासून सोडव जे कुठलं कर्म असेल जे अघटित घडलं असेल कठीण कर्म असेल हे 184 योनी फिरून जे लागलेला जो त्रासदायक जे अहमपणा मीपणा हे कटू सत्य असताना सुद्धा मला कळत नाही त्याच्यातून तू सोडव कारण सोडवणारा तूच एकला एक भगवंत आहे तू नाही सोडवलं तर आम्हाला कोणच सोडवणार नाही म्हणजे तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे आणि जर असं बोलत असेल तर भगवंत जर देत असताना जर देवाला दोष कुठले लागतात म्हणून सांगितलं अकृत अभ्यंगम असा दोष लागतो कृत प्राणाश असा दोष लागतो नाही त्याला दिलं तर कृत प्राणाश आणि जरा करून सुद्धा नाही दिलं तर अकृत अभ्यंगम न केलेल्याचा आहे दोष देवा तुझ्या माती बसतो मग याच्यासाठी तू दोष तर घेणार नाही आणि आम्हाला सुद्धा याच्यातून सोडवा अशी इच्छा आहे म्हणून देवा याच्यातून न मागं पुढे बघता कारण तुझं ब्रीदवाक्यच आहे मागे पुढे उभा राहे सांभाळीत आली या घात निवारया असं देवा तू सगळ्यांची सोडवण करतो तुकाराम महाराजांनी केलेला प्रश्न आहे देवाला आपण सुद्धा तसाच प्रश्न करावा ती पुढची चरण कळत कळत आपल्याला कळतील देह कशासाठी दिला काय कारणाने दिला कुणाला जाब विचारावा त्या देहाचं महत्व किती आहे म्हणूनच प्रश्न केला एवढं काठिण्य जर कर्म घडत असेल आणि त्या कर्मातून दुस्तरपणा जर हा देह वायपट जात असेल तर त्या देहाला योग्य दिशा लावण्यासाठी भगवंता तू धर्माची मूर्ती असल्यानंतर त्याचाच उपयोग करावा आणि आम्हाला याच्यातून बाहेर काढावं एवढं सांगून परत तुकाराम महाराज म्हणतात करशी अंगीकारात तरी काय माझा भार जर आम्हाला म्हणून अंगीकार केलं अंगीकार म्हणजे एकरूप करणे तुझ्या देवास सामावून घेणे हे पशुला नाही माणसालाच आहे जर अंगीकार केला तुला भार होणार आहे का नाहीच होणार समुद्रातून एक पेल्यावर पाणी काढलं तर दुःख कुणाला पेल्यातल्या पाण्याला तोच पेला माघारी ओतला गेला सुख कुणाला झालं त्या पेल्यातल्या पाण्याला पण पेला रूपी आवरून दोष लागला म्हणून समुद्रातून निघालेला हा पेलावर पाणी जे आमचा देह आहे ना याचा आवरण दोष आहे ते बाजूला कर देवा आत नाही ना अहम अहम ब्रह्मास्मी मी ब्रह्म आहे हे देवा आम्हाला कळू दे आणि एकदा आम्हाला हे कळालं ना आपण आलो कशासाठी जन्माला हे कळाल्यानंतर भगवंता मग तुझं पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी अशी अवस्था करून ठेव
कारण संसार कुणाचाच पूर्ततेला जात नाही. संसारातलं हे नाशिवंत आहे. मागावं तर किती मागावं, आणि मागल्यानं कुणाची पूर्णता होणार नाही. म्हणून त्या पेलाभर पाण्यासारखं आम्हाला मिसळून घे. समजा समुद्रातून अनेक पाणी काढलं, घागरीनं काढलं, मोठ्या टँकरनं काढलं, परत समुद्राला सोडायला चाललो, ते समुद्र नको 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 म्हणणार, बस म्हणेल का? तसं देवा आम्हाला एकदा त्यात मिळव, आणि हे आवरण रूपी जे टँकरनं पाणी काढलं, ते घागर काढली, ते तेवढं आवरण बाजूला काढ. हा द्वेष बाजूला काढल्यानंतर, वर म्हणजे आवरण बाजूला काढल्यानंतर मग भगवंत आम्हाला, आणि हे अंगीकार करण्यासाठी तुला वेळ नाही लागणार. याच्यासाठी तू जर अंगीकार केला तर तुला कुठलाच भार लागणार नाही. म्हणून धर्म सांगितला. धर्म कसा असावा? धर्म म्हणजे कुठला? अवघडच नाही बरं. धर्म म्हणजे वरिष्ठाची प्रती आदरभाव असणे. धर्म म्हणजे लहानाच्या प्रती करुणाभाव बाळगणे, त्याच्याबद्दल आपण दुःखी होणे, त्याला सुखरूप करणे. धर्म म्हणजे आपण कोणाला त्रास न देणे. धर्माना माझ्या भगवंताच्या सहाय्यकारीसाठी देव आले, पण देवानं सुद्धा धर्म घडवायला लावला दुर्योधनाला, पण धर्माचं रक्षण केलं. धर्म म्हणजे आपल्यामुळं कोणाला त्रास होऊ नये. वेदानं जे वचनानं मान्यता केली, तेच वेद वाचण्यापेक्षा आपण इतराच जे पुढील आपला जीव आहे किंवा मनुष्य रूप आहे, त्यात परमात्मा माझ्यात आत्मा, हा धर्म आहे. जो धर्म रक्षण करतो, त्या धर्माचं रक्षण करण्यासाठी भगवंता तूच बुद्धी देतो. कुटुंबाचं पालन असेल, पशुचं पालन असेल, हाही धर्म आहे. वडिलांनी मुलाशी कसं बोलावं, मुलानं वडिलाशी कसं बोलावं, हाही धर्म आहे. आणि हा दादा संवाद संपलाय. कलियुगात हाच संवाद संपलाय. संध्याकाळ सांज वेळेच्या टायमाला देशी गाई आणि त्याची धार काढणे, कथा कुठं असेल ती अंतरात उतरून घेणे, ही जुनी पद्धत होती. त्याने संस्कृती जपली होती, म्हणून आतापर्यंत आपण व्यवस्थित आहे. आपली संस्कृती आपल्याला जपता येणार, कारण आपलं कोणी घरात ऐकना, तो धर्म कोणी पाळेना. म्हणून त्याचं जर आपण कृतकार्यार्थ करायचं असेल तर धर्म म्हणजे सद्भाव. त्या भावयुक्त आपण इतर ग्रंथाचा अंगीकार करून सदैव त्या संतांच्या संगतीत असणं, त्याला धर्म म्हणतात. समाजाचं काहीतरी देणं लागतो, त्याला धर्म म्हणतात. गावाचं काहीतरी देणं, त्याला धर्म म्हणतात. घराचं काहीतरी देणं, त्याला धर्म म्हणतात. हा धर्म सुटला, अधर्म घरात आला. एवढंच मोबाईलचं पिल्लू आणलं दादा, आणि त्याच्यामुळे संवाद संपला, बोलणं संपलं. प्रत्येकाची घरात गेम चालू झाली. कुणाचं युट्यूब, कुणाचं फेसबुक, तर कुणाचं इंस्टाग्राम. धर्म राहिला कुठं? सांज वेळेला देवापाशी लहान बाळाला आरती लावून हरिपाठ करायला लावलेला धर्म राहिला कुठं? आतापर्यंत ज्यानं आपली जोपासना केली, आपण पुढे हा धर्म करण्यासाठी धर्म मंडपात आलं पाहिजे. आणि तो धर्म कसा असतो, तुम्ही आम्ही तो जोपासला पाहिजे. मग इथून पुढे जर बिघाड करायची असेल, मग न जोपासल्या तर चालतंय. पण आपली पिढी जात पुढेपर्यंत चालली पाहिजे. मागून जशी आली तशी जर विचार केला, ह्या धर्माचं रक्षण केलं, मग धर्म आपण सांभाळायला आपल्याला पाठीवर देऊ शपथ देईल, नाहीतर अन्य मार्गानं वाहूनच नेईल. म्हणून हे कार्य आपण तुम्ही आम्ही केलं पाहिजे. संसार तर करायचा, पण संसार कुणाचाच पूर्ण होत नाही. लटिक व्यवहार सर्व हा संसार आहे. वाया येरझार हरविन, भगवंत शिवाय येणं जाणं नाही. ओम आणि सोहमची ओळख झाली पाहिजे. आत्मा येत असताना ते ओम आणि सोहमच होत. अर्ध्या श्वासातून माईच्या अर्धा श्वासात पुरवलं होता, अर्धा अन्न पुरवलं होतं, त्याच्यातून त्याचं पोषण त्या जठरामध्ये झालं होतं. किती दाहकत्व लागत होतं, तिथं भगवंताची आळवणी करत होता देवा. बाहेर आल्यानंतर धर्मानेच वागेल. अहम सोहम सुटल्या, परत बाहेर आल्या, जाईचा हात लागला, वारा बाहेर लागला. कुहम कोण? मी कोण झालं दादा?
तो वारा बाहेरचा लागल्यानंतर अशी अवस्था निर्माण झाली आणि कोण मी म्हणण्यासाठी तो मात्र जीव बाहेर भरकटत गेला. त्याला धर्म कळाला नाही, त्याला शिक्षण दिलं नाही. म्हणून उच्चतेपेक्षा आपण त्याला संस्काराची गरज आहे, संस्कृतीची गरज आहे. आणि संस्कृती ही कधीच बिघडत नाही. संपत्ती संपत जाते पण संस्कृती संपत नाही, पुढे पुढे जाते. याच्यासाठी धर्म असावा. आता दादा व्यवसाय आहे सगळ्यांचा. प्रत्येक व्यवसाय कुणीही काही करावं ते केलंच पाहिजे, केल्याशिवाय गत्यंतर नाही. हाही पोटाचा प्रश्न आहे. पण आसवनी संसारी जीवा वेग करीन वेद शास्त्र वाई बाह्य सदा. सदैव आपले हात भगवंतासाठी उंची झाले पाहिजेत. हे जीव आत राहून जसं भगवंताला स्मरते तशा प्रकारे तुम्ही आम्ही भगवंताचं चिंतन केलं पाहिजे. आणि परमार्थ वर पेक्षा आतून परमार्थ झाला पाहिजे. आणि आतून स्वच्छ होण्यासाठी धर्माचं पालन केलं पाहिजे. धर्म कशाला म्हणावं, या धर्माच्या व्याख्या शिकून घेतल्या पाहिजे दादा आपण तुम्ही आम्ही. सुरुवात आपल्यापासून करायची, पुढचा नक्की बदललेला असेल. पण करेल की कोण तर म्हणल्यानंतर आपण मागे राहू, आपली संस्कृती बिघडत जाईल. मग आता तरी पुढे हाची उपदेशन नको करू ना अशा विषयाचा. काय काय जणांनी परमार्थ परिपूर्णतेला नेला, वयोवृद्ध झाले पण त्यांना घरात किंमत नाही जाता का. तर संस्कार करायच्या वेळेस तो मात्र घराच्या बाहेर पडला. त्याला संस्कार देण्यासाठी वेळ नव्हती, म्हणून ते संस्कार बिघडले गेले. आणि परत याला वेळ झाल्यानंतर कळालं, तेव्हा कळून उपयोग होत नाही. तोपर्यंत जोपर्यंत कधी कळतय तोपर्यंत कळवून घ्यावं, वळतय तोपर्यंत वळवून घ्यावं. सतमार्गाला आपण लागावं, दुसऱ्याला लावावं. असा जोडीदार तयार करायचा दादा. कसा, परमार्थाशिवाय दुसरं बोललं नाही पाहिजे. वाह्यात कितीही बोला, हे बोलणं संपणार आहे, हे शरीर संपणार आहे. हे तुम्हाला भगवंतानं धर्म करतय का अधर्म करतय बघण्यासाठी हा 3.5 हाताचा बाजार किती दिवस करतय, कसा करतय बघायसाठी त्यांनी पाठवले. आणि काय करतय देवाला सगळं माहित असतं. आज बसून भगवंत आपण मागितल्यानं देत नाही, आपण न मागितल्यानं सुद्धा देता राहत नाही. मग असा देव आहे, करतो अन्यथा करतो. ह्या शक्तीने युक्त माझा देव असतो. करतो स्वतः करून देतो, अकर्तुम दुसऱ्याकडून करून घेतो, अन्यथा करतो होत नाही. अकर्तुम म्हणजे होत नाही ते सुद्धा करतो, अन्यथा करतो म्हणजे दुसऱ्याकडून करून घेतो. रामायणात गेल्यानंतर बघा प्रभूंनी केलंच. जे होत नाही ते सुद्धा केलं, पण कशा प्रकारे केलं, काय वानराकडून केलं. होत नाही ती ही गोष्ट करून घेतली, होणारी सुद्धा करून घेतली का. उद्या सकाळी राज्याभिषेक आहे, करतो वाचणारा देव सुद्धा ते माग पाहिली गेली. कैकेयीच्या मनामध्ये विकल्प आला, स्वतः करून सुद्धा न करता राहिला आणि मागे सरला. मग असा देव जर असेल, मग तुम्ही आम्ही फक्त कशासाठी, कर्म करण्यासाठी. म्हणून कर्म चांगले करायचे, धर्माच्या पालनानं कर्म करायचे. त्याच्या पिढी जातला सुद्धा धक्का लागत नाही दादा. कर्म तपासत असताना, आपलं दुःख तपासत असताना कर्म तपासलं पाहिजे. आणि त्या कर्मानं धर्मानं चाललं पाहिजे. कारण पाप घडवणारा तो आहे, पुण्य घडवणारा तो आहे. एवढा मोठा वाल्याचा वाल्मिक मरा म्हणत राम राम कधी म्हणू लागला. हे तूच केलं, पण कुणाच्या संताच्या कर्वे केलं. आणि तसंच पुढे आल्यानंतर सुग्रीवाला आणि वालीचं जे दुःख होतं त्या वालीला तो निर्दळणच केलं. धर्म का अधर्म जेव्हा तो अधर्मही केला. मग धर्मानं अधर्म करायला जेव्हा तोय आणि तुझ्या सत्तेनं तू सगळं करतो. आणि मग आम्हाला निमित्त केलं काय. कैकेयीचा मागायला गेल्यावर फार सुंदर संवाद आहे. रामा हे तुला करायचंच होतं, पण मला का पुढे केलं. मग तू आहे म्हणून मी तुझ्या पहिल्यांदा पाया पडलो ना कौशल्य सोडून. हे रामाचं वाक्य. तेवढ्यानं बेहद खुश झाली कैकेयी. कैकेयी पात्र फार सुंदर आहे. तो आम्हाला राम दिला दादा आणि ह्या दंडकारण्या दिला. आणि तीच कथा आमच्या बाबांची तुळशीला चालू आहे. त्या तलवारीच्या खडगाला जशी धार असते ना, धार तशी शब्दाला धार आहे. तपश्चर्येची धार आहे ती. तपे विना दैवत, दिदल्या विना प्राप्त, गुजे विना हित कोण सांगे. हरिपाठ केल्यानंतर वाचा शुद्धी होते.
हरिपाठ केल्यानंतर वाचाशुद्धी होते, नामस्मरण केल्यानंतर नम्रता येते, पुढच्याला कसं बोलावं कळतं. जर आपण काहीच बोलत नसेल आणि काहीच करत नसेल आणि परत पाठा येऊन बसत असेल तर आपलं जे दिवसभर पेरलंय ना तेच इथं उगवतं. म्हणून पेरताना सुद्धा चांगलंच पेरलं पाहिजे. दिवसभर बोलताना रामकृष्ण हरी, वाचेची सद्गत, वाचेची सद्गतता निर्माण झाली पाहिजे प्रभूचं नामचिंतन करताना. आणि मग चिंतिता किती चिंतन असावं, माझ्या भगवंताच्या चिंतनाशिवाय मग धर्म होतो. मग देवाच्या बापाची सुद्धा टाप नाही तुम्हाला काय धक्का लावायची. पण थोडा अधर्म घडला का हो, काही कडून अधर्म घडवून आणणार राजा दशरथाला किती दुःख झालं. मग धर्म अधर्म कळण्यासाठी पुराण कळावं लागतील ना. एक वेळ देव कळतो, कथेतून कळतो, आणि तो देवाकडे आपण गेल्यानंतर मग तो देव आठवतो. इकडे ऐकलेलं काना वचना होय भेटी, कानाला डोळ्याला जर भेट झाली मग वचन, मग मुखातून, मग दादा रडतात ते, मग ते त्यांनी रडावं. मराठवाड्यातल्या लोकांनी पांडुरंगाला बघून रडावं, आपल्याला तो दगडाचा दिसतो. म्हणून भाव बदलला पाहिजे. आव कामाचा नाही, भाव कामाचा आहे. धर्म जपत असताना खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे, हाच धर्म आहे. प्रत्येकाशी बोलताना गोड बोलावं. संवाद साधत असताना बोलण्याच्या अगोदर विचार करावा. बोलून विचार करणे कसे हे तुम्ही आम्ही शिकावं. परमार्थ हे धर्म मंडपात शिकावा आणि असा शिकावा परमार्थ. संसार ऑटोमॅटिक होतो, परमार्थ करावाच लागतो संसार, आणि तो ऑटोमॅटिक होताना पूर्ण कोणाचा होत नाही. राजा रमणानं सांगितलं तो स्वर्गाला शिडी लावी, सोन्याला सुवास आणि झालं का, होतच नाही. त्याच झालं नाही, मग तुम्ही आम्ही कोण्या झाडाचा पाला. 100 रुपये हरवले, दुःख झालं. जाता जाता भगवंतानं 10,000ची लॉटरी लावली, 100चं दुःख गेलं करायचं. जात नाही, दुःख राहिलं. ते दुःख राहिलं कशासाठी राहिले, 100 गेले. 10,000च्या आनंदाने तृप्ती मिळाली, ते दुःख तसंच राहिलं. मग संसारातलं दुःख तसं आहे, आज मिळालं उद्या जाणार आहे. म्हणून त्याच्यासाठी तुम्ही आम्ही प्रयत्न केला पाहिजे आणि परमार्थच केला पाहिजे. परमार्थ म्हणजे हे जगाला सांगणं परमार्थ नाही, वर बसून बोध देणं परमार्थ नाही. आपण नामचिंतन करावं. चिंतन करत असताना आपल्या अंगी ते गुण आत बांधावे आणि आत बांधण्याला जे कानी जे पेरले ते डोळा उगवले, व्यापक भरले सर्व चराचर, चर अचर, निर्जीव सजीव, हलणार न हलणार, हे सगळं कार्य होतं. पण त्याच्यासाठी आत घ्यावं लागतं, बाहेर नाही. बाहेर मागली तर कोणीही नटतं दादा, आतनं नटावं, माझ्या देवाला आवडतं. रात्री प्रश्न करून त्याचं उत्तर मिळालं. प्रत्येक प्रश्नाला उत्तर आहे, किती योग्यता आहे त्याची, तरी म्हणतात मी काहीच नाही. मग एवढा जर योग्य पुरुष तसा म्हणत असेल तर आपण विचार करावा. हे सांगत असताना तुम्हापर्यंत येताना जीव ब्रह्मेना पडा, मी आणि जीव, देव आणि मी एकच आहे. माझ्यात देव नांदतो, अहम आत्मा, दुसऱ्यात नांदतो तो परमात्मा. असा भगवंत तुमच्या माझ्यात नांदतो, तो कार्य करून घेतो. असा देव जर असेल, जीवीचे जीवन जर परिपूर्ण त्याच्यानं होत असेल, जर अंगीकार माझा कर म्हणत असेल, तर काय माझ्या भगवंताला अंगीकार म्हणजे एकरूपता. बरं कुणी केली अंगीकारता, कुणाची झाली अंगीकारता. उद्धवा तुझी सुजान, कृष्ण प्राप्तीशी करून देई लग्न. 5ही पंचके साधून साधी कर आदिव्याधी. माझ्या राधेनं केली, राधेचा अंगीकार केला. देहनिष्ठी पडल्यानंतर राधेला त्यात मिलन करून घेतलं. राधा ही भक्ती आहे. इंद्रदेवाची शचीची पत्नी आहे. 10,000 वर्ष एका ठिकाणी तपश्चर्या केली, मग देवानं असं घेतलं. मग देह दिला भजना गोमाटा, आपण वापरायला लागलो भजनासाठी दिला, पण भजनासाठी वापरायला लागलो. जगायसाठी खावं का खाण्यासाठी जगावं, लय मोठे प्रश्न आहेत त्याचा संसारात. जास्त खाल्लं तर पोट वाढतंय, कमी खाल्लं तर सगळं आपली प्रकृती सुद्धा सुधारते. मग याच्यासाठी सगळ्यावर नियंत्रण पाहिजे, पण धर्म रस्त्यात आणला पाहिजे.
मग धर्मानं चालल्यानंतर सगळं व्यवस्थित. आता तरी पुढे इथून मागे झालेलं कुणीच पाहू नका. पुढचं मात्र आता तरी पुढे हाची उपदेश नको करून अशा विषयाचा. संसारावर येण्यापूर्वी येण्यात सांगतो, वयोवृद्ध झाला त्याच्यापाशी जाऊन 5-10 मिनिटं जाऊन बसा. प्रत्येक शरीराचा पार्ट कष्ट करून कष्टावला, त्याची झीज केली, पण भगवंतासाठी तो कष्टला झाला नाही. आणि कष्टवल्यानंतर 60च्या पुढे त्याच शरीराला दुखणं लागलं. सगळे आप्तवर्गीय जवळ असतात पण त्याला ते जुमानत नसतात, त्याला तुच्छ लेखतात. का तर तुझीच माया तू पुढे ढकलतो, मागच्या वर्षी माया कमी करतो. मग असं करण्यापेक्षा अंग सांभाळलं पण पाहिजे ना परमार्थ करण्यासाठी. सगळंच केलं पाहिजे दादा. मग परमार्थ करत असताना पण कळून कळत नाही, हे मला पण कळतं, पण उतरल्यावर संसारातच जायचं आहे दादा. उतरल्यावर तोच धंदा करायचा आहे. पण धंदा करत असताना, कार्य करत असताना गोविंद गोविंद मनाला गलिया छंद, गोविंद तिकाया भेद नाही देवालया. देवानी ह्या कार्याला भेद लागला नाही पाहिजे, कितीही कष्ट असेल तर. मीच भगवंत म्हणून पुढचा सुद्धा भगवंत आहे, आदरच ठेवला पाहिजे, त्याला धर्म म्हणतात. तपासून घेतल्याशिवाय कळत नाही दादा. तपासलं पाहिजे. बघा त्यांचा काय अंगीकार आहे. ठराविक राहिलं दादा, तिथं धर्म जोपासला तिथं सेवा राहिली. अन्यथा बापाच्या मुलासोबत, मुलाचं बापासोबत, इतरत्र सुरांचं सासू सोबत, सासूचं सुनासोबत, हे धर्म नसल्यामुळे राहिलं. उठल्या उठल्या सासूनं तुळशीला पाणी घातलं का सुनानं नक्की घातलं पाहिजे, बापानं घातलं का मुलानं घातलं पाहिजे, ह्याला धर्म म्हणतात. आणि त्याला दिवसभराचं कृत्य करत असताना सकाळचं कार्य केलेलं आठवतं. नव्हे देवालयाच्या इथं ज्ञानेश्वरी हरिपाठ केल्याशिवाय चहाच्या कपात चहाच द्यायचं नाही. धर्म जोपासला पाहिजे ना. आजोबाने जोपासला म्हणून आपण हित आहे. जर त्यांनीच धर्म मोडीत करला असतो तर आपण सुद्धा दादा अधर्मी झालो असतो, वाम मार्गाला गेलो असतो, वाम मार्गाला भटकंती झाली असते. आणि मग तिथंच तो असणारा जो आपला अधर्म झाल्यानंतर जो आपला देह दिला तिथं संपला असता. पुढच्यासाठी करून काहीच होत नाही. मग पुढची जोपासना करण्यासाठी संत मंडळीनं हा बाजार केलाय. हा म्हणजे स्वयंपाक केलाय. त्या स्वयंपाकाला जोपासलं पाहिजे. तो स्वयंपाक सुंदर खाल्ला पाहिजे. खात असताना परत तुम्हाला मला सांगू लागलं, अंगीकार शरीरामध्ये करत असल तर ही उपाधी कशाची आहे. अंगीकार करणे हे शरीर आहे. शरीर रूपी उपाधी टाकून देण अहम आत्मा, आतला आत्मा आणि तो जीव आणि ब्रह्म एकच आहे हे आम्हाला कळू दे. आम्हाला कळाल्यानंतर मग भगवंता तुझी ओळख झाल्यानंतर संसाराची आसक्ती विरक्ती कमी होईल आणि तुझ्यापाशी येईल. पण ती विरक्ती लवण मिळविता जळे सरिता विराळे, लवण मिळविता जळे. जर मीठ समुद्राला मिळालं तर परत मीठ त्याच्यातून पाणी होतं. तसं समुद्रातून निघालेलं आपण मीठ आहे, हे किती उपयोगाला न्यायचं तुम्ही आम्ही ठरवायचं. मग मीठ एकदा समुद्राला मिळाल्यावर पाणी होतंय, आपण मातीला मिळाल्यावर माती होतीये. मग माती जास्त जर कळत नसल तर मग आपला धर्म कुठं आहे. म्हणून धर्माची तू मूर्ती तू सगळं करून घेतो. मग तू आत्मा जशी इच्छा असेल तसं. आपण कटपुतळे आहे, आपण बाहुले आहे दादा. भगवंताच्या हातात सूत्र आहे, ते नाचवतं ना आपण तसं नाचतो. संसारात आज मनासारखं झालं का उद्या मनाविरुद्ध होतं. मग त्याला माणूस खचीकरण करतो. मग पारमार्थात असल्यानंतर श्वासायची ताकद राहते. आणि परमार्थ करत असताना सोसल्यानंतर पुढच्याला सुद्धा तीच गती लागते. मग ती गती पाहिजे, विगती संपली पाहिजे. बर शरीर कशासाठी, भजनासाठीच आहे, धर्म करण्यासाठी. धर्म संपल्यानंतर लोकांचं बघून वाईट नाही म्हणायचं, त्याच्यातला अवगुण टाकायचा आणि गुण घ्यायचा. त्या गुणाने एवढं सुंदर नटायचं ना आपल्यात तसे दोष नसावं. भगवंताने ते बघायसाठी ठेवलं. पाल दिसली, पाल्याच्या पुढे किडा आहे, पाल किडा खाण्यासाठी आली आणि ती गप नाही धरणार तर आपण जाऊन त्या पालीला मारलं, पालो माघारी गेली, जीव वाचवला, आपल्याला आनंद वाटला. धर्म घडला का अधर्म घडला. पाल 3 दिवसाची उपाशी होती आणि भगवंताने तिला किडा ते फुल पाखरू त्याला खाण्यासाठी पाठवलं होतं.
मग धर्म करायला गेलो अधर्म घडतोय, म्हणून धर्म सुद्धा जोपासला पाहिजे, जपून केला पाहिजे. ठेविल्यानंतर तैसेच राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. जगत असताना समाधान असलं पाहिजे अंतःकरणात. कमी मिळालं तरी पण चालतंय. मागून खाणारे जगतात, कोट्याची जगतात. भगवंतानं त्यांना काही जणाला, काही जण घराचं वर्णन करत राहिले, आम्ही किती सुंदर बांधलं. शेवट नाही दादा त्यात, शेवट बाहेरच आहे. सुंदर बांधलं स्वाभिमान आहे, पण त्याच्यातून बाहेर निघून परमार्थ केला पाहिजे. देवानं बांधलंच तर तुला जिवंत ठेवलं, एवढं तरच तर जिवंत ठेवलं, तू माझ्याकडे बघशील म्हणून. पण तू लक्षच नाही माझ्याकडे दिलं, देव जर म्हणत असेल तर. म्हणून तोही धर्म सांभाळला पाहिजे. प्रत्येक वस्तू जवळ आहे दादा, पण आपल्याला कळत नाहीत. कळवून घ्यायला पाहिजे. कळतं कधी? धर्म मंडपात आल्यानंतर कळतं, कथा ऐकल्यानंतर कळतं, कीर्तन ऐकल्यानंतर कळतं. आणि परमार्थ मी तर म्हणतो हसवायचं क्षेत्रच नाही, दर्दी घ्यायचं क्षेत्र आहे. दर्दी. राजा दशरथाची अवस्था आहे का बघा काय चाललंय रामायणात? पण वेळच नाही दादा. सांगू, जर्शी गाय हे डुकराच्या माग पिढं बघितली तंत्रज्ञान पिढं बघितली, तिला दूध किती असेल त्याने विचार केला आणि त्याच क्रॉस केलं, बेसर केलं. आणि ती अवलाद आपल्या दारात आणली. देशी सुंदर काय वसन देऊन हात फिरवला ना दादा, 72 रोग बरं होतात. 72 वसन देऊन किल्लार गायच्या. आणि ती तसं आणलं, त्या झाडात गुंतले. परत तसा विचारला, प्रश्न असा बी केला आणि त्याला उत्तर बी दिलं, ते तुमचं आदल्या जन्माचं कर्म आहे, ती जरस सेवा करून तुमची घेत आहे. कुठं जायचं? सोडतच नाही उत्तर. म्हटलं तर प्रश्नाला उत्तर आहे, तेही सोडत नाही. पण त्याच्यावरची आसक्ती कमी करा, परमार्थावर प्रेम करा. संसार फलद्रूप होतोय. संसार संसार करत, अरे संसार संसार जसा तवा चुलावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. अरे संसार संसार जसे कप बसीचे घर, बसी बसे जाग्यावर कप हिंडे निरंतर. कपाला सुख नाही, त्याचा दांडा तुटू द्या, त्याला ठेसा भरायला उपयोग करतात. बशी जाग्यावर बसते दादा, म्हणून कपाने विचार करावा, धर्म जोपासावा. बशीला सुद्धा त्याच मार्गाने आणावं. संसारात कमी पडत नाही. संसार जास्त साठवून ठेवायसाठी करायचाच नसतो. पुढची पिढी त्याला भगवंतानं 5व्या दिवशी लाटा त्याचं नशीब लिहून खाली पाठवलेलं असतं. त्यानं परत काही करू द्या, पण आपण करताना परमार्थाची जागरूकता झाली पाहिजे ना. परमार्थ जागा झाला पाहिजे. आम्ही विचार करतो इकडल्या बाजूचे तर आमचे दत्ताभाऊ, राजाभाऊ. दत्ताभाऊ म्हणजे आमची मावशी मम्मी, राजाभाऊची चौघच रामायण आहेत. पाहिजे दादा, परमार्थ फार मोठा आहे. परमार्थ कोण कोण सांगतोय बघू नका. भगवंताचा उच्चार त्याच्यात काय येते ना, आपल्याकडे तपासून बघा. खरंच गरज आहे का बघा. आणि भगवंताची सोसायची ताकद देवाची तेवढी मोठी होते. शेवटचं चरण सांगितलं जीवीच्या जीवना. तू का म्हणे नारायणा? नारायण, नारा म्हणजे हृदय, त्याच्यात आयन म्हणजे तू राहणारा. नारा म्हणजे पाणी, त्या पाण्यात राहणाऱ्या शेषावर झोपणाऱ्या तू भगवंता. आयन करणाऱ्या तू भगवंता. किती सुंदर सांगितलं माझ्या भगवंतानं. जर भगवंतानं तेवढं सांगितलं असेल, ह्या देव जिथं पाहायचंय तिथं पाहायची इच्छा झाली असेल, तर त्यानं दिलेला संसार, त्यानं दिलेली ही लेकरवाळ, त्याचं काम नाही का सांभाळायचं? तोच सांभाळतो दादा. एखाद्यानं गाडी घेऊन ड्रायव्हरच्या हातात दिली आणि ड्रायव्हरनं जाता जाता ठोकली, दोष कोणाला लागला? लय मोठा प्रश्न आहे दादा. कोणाला लागला द्वेष? चालवणाराला लागला, गाडी देणाराला लागला, का त्या गाडीला लागला? मग ही गाडी दिली आपल्याला, कुठे ठोसरायचे, कुठे चांगल्या मार्गाने न्यायचे, कुठे सत मार्गाने न्यायचे, कुठे संत मार्गाने न्यायचे, कुठे धर्माच्या कार्यात बसवायचे, हे आठवलं पाहिजे. म्हणून तू का म्हणे नारायणा. पण जीवीचं जीवन महत्वाचं आहे ना. जीवीचं जीवन जीवनाला मिळतं, शेवट जिथं होतो तिथं थांबतं. मग शेवट कुठं व्हायचंय? जे पाणी समुद्राला मिळतं,
एखादी नदी वाहत जाते, समुद्र म्हणतो का शिडसर मागाई, तिला आपलंच करतो. तशा प्रकारे भगवंत तुम्हाला आपलंच करण्यासाठी आपण त्याच्या पायापाशी गेलं पाहिजे. जो दत्त महाराजांच्या या सप्ताहानिमित्त जे प्रवचन असेल, कीर्तन असेल, फार सुंदर आहे दादा. आणि फार सुंदर आहे आपलं गाव, फार सुंदर आहे. दुसऱ्यापेक्षा कितीही मोठी गाव आहेत दादा, पण तिथं विसंगत आहे, तिथं माझं तुझं आहे, द्वेष आहेत. आपल्यात तसं काही नाही, आपला परमार्थ सुंदर चालतो. हेच माझ्या दत्त महाराजांचं थोडं वर्णन. कसं जे गाय आहे ते पृथ्वी आहे, जे वटवृक्ष आहे ते दत्त महाराजांच्या रूपातलं दैवत आहे. ते जुळे ना, एखाद्याला मागितल्याचा अहंकार देवाने तुम्हाला दाखवलाय. मागितलं काकेत अडकावून, मागितल्यानंतर अहंकार राहत नाही, आणि आपलं स्वतःच असल्यावर अहंकार राहतो. तो अहंकार गर्भगरीत करायची ताकद माझ्या दत्त महाराजाची. म्हणून गाणगापूरच्या ठिकाणी मालवकरी म्हणतात. आणि हे जर भगवंताने ते कार्य तुमच्या माझ्यासाठी लावलं असेल तर तुम्ही आम्ही सुद्धा विचार केला पाहिजे. आणि 4 वेद आहेत ना, हे पुत्री आहेत ना, हे 4 वेद आहेत, त्याच्यासोबत राहणारे. मग दत्त महाराजांचं जर संप्रदाय असलं, हे 4 वेद, ऋग्वेद असलं, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, हे असलं तर भगवंत तुमच्या माझ्यासाठी सर्व काही करून ठेवलेलं आहे. म्हणून हेच 24 गुरु पैकी मधमाशीचा सुद्धा गुरु केला देवाने. ते पोळ साठवते साठवते साठवते, बघा म्हणतात बरं, साठवते तशीच विषयाची जोड आहे. ते पोळ साठवते, एकदा पारधी येतो आणि ते पोळी बाजूला काढते, त्यातली घाण बाजूला काढतो, सुंदर मध घेऊन जातो. मग देह जाताना तो पारधी काळरूपी येणार आहे, देह जाणार जाणार त्याला काळोबा खाणार. हा काळ खायच्या अगोदर आपला काळ झोपलाय तर आपण जागे राहिलं पाहिजे. आपला काळ उठून बसला, काळ जर विसंगतीने चालला, मग जागा होऊन चालत नाही, तोपर्यंत काहीच उपयोग होत नाही, वेळ गेलेली असते. मग वेळेत केलं पाहिजे. परमार्थ सुद्धा वेळेत झाला पाहिजे, संसार सुद्धा वेळेत झाला पाहिजे. पण संसार इति संसार, जे सरत त्याला संसार म्हणतात, ते पुढं असतं. आजोबानं बापाला खो दिला, खो खोचा कार्यक्रम, बाप पुढे पळाला, बापानं पोराला खो दिला, पोरगा पुढे पळाला, पोर त्याच्या पोराला खो देते, ती पुढे पळते. त्याच साठवून ठेवायचं गरज नाही. आपण आपलं कसं जपून संस्कृत आणि धर्म जगायचा पुढचा नक्की जन्मला असेल. कारण मागच्याची पुण्य धर्माला कारण ठरते, आणि मागच्याच जर अधर्म जर करून ठेवला, त्या जगणाऱ्याला किती जर साठवलं तर कमीच पडतं. म्हणून खरा तो एकच धर्म, हा धर्म आहे. रामायण दादा आतापर्यंत लोकांना सांगत होते, पण मला वाटतं रामायण आपल्यात घ्यावं, आपल्यात कुठे बसतंय का ते बघावं. रामायणासारखा ग्रंथ हे अभंग आहेत ना, हे आयत्या दुकानाचं, आयत्या शर्टाचं दुकान आहे. शर्ट आपल्याला परफेक्ट बसला ना, एखादी चुकमच्या दत्त भाऊन सांगू द्या, नव भाऊन सांगू द्या, असं होतंय. ऐकलं पाहिजे दादा, ऐकून जर ऐकत नसेल तर मग त्याचा उपयोग काय. मग ऐकलं पाहिजे, दुसऱ्याचं सुद्धा ऐकलं पाहिजे. दुसऱ्याचं ऐकल्यानंतर मोठं होतं, कुणाला तर मोठं म्हणल्यानंतर आपण मोठं होतं. दुसऱ्याचा चिडचिडपणा केला का देव आज सगळं बघतो, सगळं त्याला कळतं ह्याच्या आत काय चाललंय. मांडीला मांडी लावून बसतात द्वेष निर्माण असतो, आत त्याला कळत नाही का, सगळंच कळतं. म्हणून करता करविता माझा भगवंत, म्हणून तूच करता करविता, तुझ्या सत्तेनं सगळं चालतंय. कारण मी बोलविल्या वेदू बोले, मी चालविल्या सूर्य चाले, मी हलविल्या प्राणो हले, जो जगाशी चालिता. आत्मश्वास अर्धा घ्यायची ताकद नाही, असं म्हणल्यानंतर त्याला उत्तर रात्री मिळालं. जर 5-10 वर्ष परमार्थ केला आणि यमराजाला सांगितलं दूताने जाऊ का त्याला आणायला, त्यांनी परमार्थ किती वर्ष केलाय बघ, 10 वर्ष केलाय. अजिबात 10 वर्ष जायचं नाही. एवढी आपल्याला सबसिडी मिळते परमार्थात असल्यावर. संसारात असल्यावर आधीच खंडन करते, म्हणून परमार्थाची गरज आहे. अभंगाचं जरी वेगळीकडे गेलं तर परमार्थ कसा असावा, ज्याच्या घरी परमार्थ जोपासला जाता तो फलद्रूप झाला. आणि तोच फलद्रूप परमार्थ करायचा असेल तर तुम्ही आणि आम्ही एकट्यानं नाही, हा खेळ नाही एकट्याचा. म्हणून मेळ घातलेला, मेळ भगवंताचा महत्वाचा आहे. तुमच्या माझ्यासाठी आपण पुढच्याला जोपासलं पाहिजे. आपण जो दिवस आहे तो रात्री असलं पाहिजे, आपण रात्री आहे तो दिवसा असलं पाहिजे. आपण उगवल्यापासून दिवस मावळे तर काय करतो त्याचं एकदा अंतर परीक्षा झाली पाहिजे.
आणि परत झोपल्यानंतर सकाळी उठताना अंतर परीक्षा झाली पाहिजे. पण आपले दादा सांगते ते बरं चाललंय खरंय, पण ते खरंय कुठवर खरंय, ते बरं चाललंय पर्यंत. पण माया एवढी ढालकच आहे, अनादी काळापासून आहे तीच माया. बरं ही माया नाही आपल्यावर पकडा पडू देत. पण दिसलेल्या शब्दाच्या धारेच्या बोधाला काय काय बदल व्हावा, त्या शब्दात आपल्यात परिवर्तन व्हावं. आणि तो शब्द काय कोणी जोपासला, माझ्या तुकाराम महाराजांनी म्हणावा, आपण नाही म्हणावं, हे त्यांचं कार्य आहे. त्याने म्हणत असताना जर माझ्या भगवंताची इच्छा करत असताना तुम्ही आम्ही सुद्धा तीच भगवंताची इच्छा करावी. भगवंत आपलासा करावा, देवाला आपण आवडतो का बघावं, आपल्याला आवडेल कसा परमार्थ न करता देवाला कसा परमार्थ आवडतो ते पाहावं आणि त्याच्याकडून तेच आपण अनुक्रमण करावं. अन्यथा मग संसारात आल्यानंतर दुःख येतं. परत आपल्याला प्रश्न पडतो, मी असं करून कसं, तर कर्म तपासावं. म्हणून कर्म धर्म हे करत असताना माझा भगवंत करायला लावतो. जसं लाईट लावली मालकाला सारखी चोराला सारखी, भगवंत सगळा भार तुमच्यावर घालून देतो. मग तुम्ही काय करायचं, तुम्ही ठरवायचं. परमार्थ कसा करायचा आम्ही ठरवायचं का तुम्ही ठरवायचं, दोघांनी मिळून ठरवायचं दादा. म्हणून धर्म जोपासला पाहिजे, संस्कृतीला आपल्या गालबोट लागलं नाही पाहिजे, संस्कृती जपली पाहिजे. ह्याला पुढचा योग्य दिशा तुम्हाला मिळते आणि त्याच दिशेने जाताना कुठलंच दुःख होत नाही आणि मग ते दुःखाचा लवलेश होत नाही. जाता जाता सुद्धा राजा दशरथ मुखामध्ये राम रामच म्हणत जाणार आहे. देवाच्या बापाला कर्म सोडत नाही. मग तुम्ही आम्ही विचार करा, पुत्र मोह झाला तरी सुद्धा सोडलं नाही, देवाला घडवूनच आणलं. भगवंतानं पुढे राहून ह्या सुंदर प्रकारे गीता सांगितली माझ्या अर्जुनाला. कुठे सांगितली, कुरुक्षेत्रावर. किती आवाज होता नगाऱ्याचा, त्यातून ऐकून घेतला आणि प्रबोध घेतला. अर्जुन म्हणजे नाही जीर्ण कधीच होत नाही, तो अर्जुन आहे दादा. मग त्यांनी एवढ्या गोंधळातनं, म्हणून संसाराच्या गोंधळातनं कानावर जटा पडावी आणि मणिकर्णिकेच्या नदीमध्ये नहावं. मन आणि कान याच्यात न्हावून निघलं पाहिजे. आतलं आपण कशासाठी आलो हे कळायला पाहिजे. एखादी गाडी तयार केली दादा 4-2 वर्षात खराब होते. भगवंत 40 वर्ष या गाडीला धक्का लागू देत नाही आणि 40 नंतर गाडी सांभाळावं लागते. बरं स्वतःला सांभाळावं लागते. 40 नंतर तिला किती लागतंय, किती खावं लागतंय, किती चालावं लागतंय. खाल्ल्यावर चालावं. बरं मी तर म्हणतो कथेला लवकर 4ला स्वयंपाक करून खाऊनच यावं. चालताना रामनाम, येताना रामनाम, पोट रिकामं, तंदुरुस्त होणार. पण ते कळत नाही, झोपासच नाही, ते कळत नाही. याच्यामुळे वळत नाही. खाल्ल्यानंतर झोपलं की त्रास होतो, म्हणून खाल्ल्यानंतर शतपावली चालावं. हेच आहे दादा परमार्थ. तर दुसरा काय, शुद्ध बुद्धीनं केलेला संसार हा परमार्थ होतो. आणि कुबुद्धीनं जर परमार्थ करायला ना तो मग होईल का? म्हणून संसार फलद्रूप शुद्ध बुद्धीने होतोय, मग परमार्थ शुद्ध बुद्धीने केल्यावर किती मोठा होईल. म्हणून परमार्थ जोपासा, धर्म वाढवा. म्हणून धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझ्या हाती, मज सोडवी जातारा कर्मापासून दुस्तरा, करशी अंगीकार तरी काय माझा भार. देवा तुला भार नाही बरं. आणि जीवीच्या जीवनात तुका म्हणे नारायणा, हे नारायणा ऐक देवाला आळवावं. कुणालाही दुःख सांगा, ते तर रडून ऐकतील आणि पुढे गेल्यावर हसून सांगतील. म्हणून दुःख सांगायचं असेल तर देवाला सांगा. एका देवा वाचून दुसरा कोणीच आपला करू नका. भगवंत आपलाचा करा. देव आपल्यात आहे म्हणून तर कळतंय. देह पंढरी उमगा नाहीतरी अखंड शिमगा. ह्या पंढरपूर रूपी पांडुरंग वाळवंट रूपी ह्या पुंडलिक आहे. मन पुंडलिक आवरून धरा, मग होईल विटेवरचा सोयरा. ही वीट कुठली, सर्व देहाची वीट अशी भिरकावली. कशी माझ्या देवाला उभं केलंय, हा देव उभा केलाय. म्हणून अंतःकरण शुद्ध ठेवा. माझ्या परमार्थ करत असताना मन पुंडलिकाला आवडा. मन इतरत्र वाया जाऊ देऊ नका. मनाला एकाग्र चित्त करा आणि माझा देव सोयरा करा. एकदा देव सोयरा केला का कुठल्या मानवाचा आपल्याला धक्का लागत नाही, कुठल्या जीवाचा धक्का लागत नाही. परमार्थ शिवाय बोलायचं नाही. झालेली सेवा तुम्हा संत श्रोते मायबापाच्या चरणी अर्पण, दत्त गुरु महाराजांच्या चरणी अर्पण. सेवेला ही वेळ दिला. सेवा अल्पबुद्धीनं काही चुकलं असेल ते माझं आणि काही बरोबर असेल तर परिवर्तन असावं. परिवर्तनच हा धर्म आहे.
परिवर्तनच हा परमार्थ आहे. आपल्याला कळणं हाच परमार्थ आहे. परत कळून उपयोग नाही. याच्यासाठी लवकर कळून घ्या. संसार मोठा करा पण परमार्थाला सोडू नका. आणि हीच धर्म आपण जोपासा, पुढच्याला जोपायचा सांगा. आणि एवढी बोलून मी जे आहे ते कमी अधिक जास्त झालं असेल, ते चुकलं असेल ती माझं आणि बरोबर असेल ती माझ्या बरोबर याचं, झालेली क्षमा तुम्हा संत श्रोते मायबापाच्या चरणी अर्पण. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे.